वेलकम मित्रांनो, या चॅनलवर आपण चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज चालू केली आहे आणि त्यामध्ये आपण कंटिन्यू लेक्चर करत आहोत। तर हे जे लेक्चर आहे असते आपलं ते 8 ते 10 म्हणजे सकाळी 8 ते 10 दरम्यान अपलोडेट होत असते। आणि या सिरीजचं वैशिष्ट्य असं की आपण बघतो मागचे जे PYQ आहेत ते कशा प्रकारे पडलेले आहेत त्याच्यानुसार आपण ॲनालिसिस करून जे लेक्चर असतो ते लेक्चर घेत असतो। समोर काही ॲडिशनल गोष्टी असते त्याच्या रिलेटेड 360 आपण फिरत असतो। तसंच कोणतीही न्यूज आपण घेतली आणि परीक्षाभिमुख महत्त्वाच्या सगळ्या न्यूज आपण कव्हर करत असतो। तर मित्रांनो, कधी काय होते म्हणजे चालू घडामोडीमध्ये 3 महिन्याच्या आधी, 6 महिन्याच्या आधी, कधी 1 वर्ष, कधी 1.5 वर्षांनी, कधी 2 वर्ष आधीच्या घडामोडीसुद्धा विचारल्या आहे। म्हणून आपण सर्व ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि त्या कव्हर करत असतो। तर यामध्ये प्रामुख्याने आजचा आपला टॉपिक काय आहे? प्रमुख नेमणुका। आता 2022 ते 24 या दरम्यान कोणकोणत्या प्रमुख नेमणुका झाल्या आहेत? कारण काही नेमणुका ज्या होतात ना त्या 2-2, 3-3, 4-4 किंवा 5-5 वर्षासाठी होत असतात, म्हणून त्यासुद्धा नेमणुका महत्त्वाच्या असतात। तर या नेमणुकांमध्ये आपण भारतातल्याच महत्त्वाच्या नेमणुका नसतात, तर कुठेतरी कोणीतरी राजदूत असते, कोणीतरी पहिली घटना असते, त्या सगळ्या नेमणुका आपण कव्हर करणार आहोत। म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या नेमणुका यामध्ये आपण कव्हर करणार आहोत, कारण त्यावर प्रश्न पडलेले असतात। आता मित्रांनो, नेमणुकीच्या बाबतीत कसे प्रश्न पडतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये कसं असते की समजा एखादी नेमणूक झाली, आता UPSCचे अध्यक्ष आहे त्यांची नेमणूक झाली, तर आता अध्यक्षांबद्दल नेमणूक नुकतीच झालेली आहे असं जर तुम्हाला माहिती पडलं किंवा अशी जर नेमणूक असली तर त्याच्यासंबंधी आयोग काय करते किंवा परीक्षांमध्ये काय विचारलं जाते, आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा विचारल्या जातात। म्हणून अशा आपण घडामोडी कव्हर करताना काय करणार आहोत, ज्या काही महत्त्वाच्या नेमणुका झालेल्या आहेत त्या नेमणुकीच्या आजूबाजूचे म्हणजे 360 सुद्धा ॲनालिसिस करणार आहोत। सोबतच शेवटी काय करणार आम्ही, महत्त्वाच्या वन लाईनर ज्या काही असतात त्या गोष्टी ॲड करणार आहे, म्हणजे त्या प्रमुख नेमणुका ॲड करणार आहे। म्हणजे इथे आपण बघितलं अशा प्रकारे जर मित्रांनो आपण डिटेल घेतो म्हटलं तर याच्यासाठी आपल्याला 3-4 पार्ट करावे लागतील। म्हणून आपण काय करणार आहोत, महत्त्वाच्या नेमणुका जेवढं जे एका व्हिडिओमध्ये जेवढं जास्तीत जास्त कव्हर होत जाईल तेवढं मी घेत जाईल। आता व्हिडिओ जास्तीत जास्त मी 40 मिनिटाच्या वर एक्सटेंड करू शकत नाही, कारण कसं आहे आपल्याकडे पूर्ण सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे काय होते व्हिडिओ अपलोडिंग किंवा डाउनलोडिंग करताना प्रॉब्लेम येतात, म्हणून आपण जास्त व्हिडिओ एक्सटेंड करत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला ज्या काही नोटिफिकेशन असतात ते स्पेशल नोटिफिकेशन जे असतात ते यूट्यूब तुम्हाला पाठवत असते। तर असेच अपडेटेड नॉलेजेबल आणि चालू घडामोडीशी संबंधित तसेच बाकीच्यासुद्धा सिरीज आपण या चॅनलवर चालू केल्या आहेत। म्हणजे त्यामध्ये आपण बघतो की सायन्स लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्याच्यानंतर बाकीच्या योजनांशी रिलेटेड सिरीज आहेत। ज्या काही सिरीज सुरू केलेल्या आहेत त्या तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील, सोबतच टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे मी या चॅनलबद्दल तसंच या व्हिडिओबद्दल तुम्हाला म्हणजे लुकवर केलं। आता आपण समोर काय करू, आपला विषय कंटिन्यू करणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये आपण पहिली न्यूज बघतो, म्हणजे आपली नेमणूक बघतो। तर मनोज सोनिये ज्यांना UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे, तर UPSCचे अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे। म्हणजे आपल्याला UPSCबद्दल डिटेल माहिती पाहिजे, तसंच त्यांची नियुक्ती कशी होती आणि त्यांच्याबद्दल काय रेफरन्स आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। तर बघा मित्रांनो, UPSCबद्दल सुरुवातीला समजून घेऊ। UPSC म्हणजे काय, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हणतो। आणि त्याची स्थापना कधी झाली, 1 ऑक्टोबर 1926 मध्ये, म्हणजे ली कमिशननुसार त्याची स्थापना झाली आहे। म्हणजे कधी झालेली आहे, स्वातंत्र्याच्या आधीच त्याची स्थापना झालेली आहे। आणि UPSC कशी संस्था आहे मित्रांनो, तर UPSC ही जी आहे ते घटनात्मक संस्था आहे। घटनात्मक संस्था आहे म्हणजे कशी आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 आणि अनुच्छेद 315 ते 323 दरम्यान आपण बघतो ज्या काही तरतुदी आहेत त्यानुसार UPSCची स्थापना झालेली आहे, म्हणून त्याला एक घटनात्मक दर्जा आहे। तर आपण बघतो 1935चा जो कायदा होता, ॲक्ट होता, तर त्यानुसार त्याला फेडरल संघराज्य आयोग म्हणून नामकरण त्याचं झालं होतं। आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघ लोकसेवा आयोग अशा प्रकारे नामकरण UPSCचं झालेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण त्याला काय म्हणतो, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC असं म्हणतो। आता UPSCमध्ये किती सदस्य असतात, तर सदस्य ठरवणे हे जे आहे ते राष्ट्रपतीचा विवेकाधिकार असतो, म्हणजे राष्ट्रपती ठरवतील तितके सदस्य त्यामध्ये असतात। परंतु जवळजवळ आपण बघतो अध्यक्षासहित 9 ते 11 इतके सदस्य असतात। तर यांचा कार्यकाळ आहे तो घटनेमध्ये नमूद नाही, फक्त ते अध्यक्ष आहे तर अध्यक्षपदासाठी कार्यकाळ आपण बघतो 6 ते 65 वर्षे असते, 65 वर्ष असतो। यापैकी जो आधी होईल म्हणजे पूर्ण होईल तो कार्यकाळ पकडला जातो। आणि जर समजा जे काही चेअरपर्सन आहे त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल किंवा त्यांची नियुक्ती, आपण सुरुवातीला नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती करतात। आणि त्यांचा राजीनामा कोणाकडे देता येते, तर राष्ट्रपतीकडे
देता येते, म्हणजे त्यांना राजीनामा राष्ट्रपतीकडे देता येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. तसेच मित्रांनो याच्याशी संबंधित काही महत्त्वाची की पॉईंट आहे ज्यावर वारंवार प्रश्न पडलेला आहे. तर आपण बघतो की मी तुम्हाला काय सांगितलं, UPSCची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली आणि ही ली कमिशनच्या शिफारशीनुसार झाली होती. परंतु यासाठी जी काही तरतूद होती ती 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता. त्या कायद्यामध्ये ही तरतूद होती. म्हणजे हिस्ट्रीशी रिलेटेड, पॉलिटीशी रिलेटेड याआधी यावर प्रश्न पडला आहे, म्हणून तो सुद्धा प्रश्न मी इथे घेतला आहे. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की भारत सरकार कायदा होता 1935चा. त्यामध्ये संघ राज्य लोकसेवा आयोग आहे, प्रांतिक लोकसेवा आयोग आहे, संयुक्त लोकसेवा आयोग आहे, यांची म्हणजे स्थापना करण्याची शिफारस होती. तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघितल्या. संयुक्त लोकसेवा आयोग म्हणजे काय असते, तर दोन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून एक आयोग स्थापन करण्यात येत असतो. त्याला आपण संयुक्त लोकसेवा आयोग असं म्हणतो. म्हणजे अशी शिफारस 1935च्या कायद्यामध्ये होती. तर आपण याचे पहिले अध्यक्ष बघतो, म्हणजे सर रॉस बार्कर होते 1926 ते 1932 दरम्यान. त्यावेळेस आपला भारत स्वतंत्र नव्हता. त्याच्यानंतर आपण बघतो HK कृपलानी होते 1947 ते 1950 दरम्यान. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न असा पडला की स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकसेवा आयोग आहे, म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, त्याचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष कोण होते, तर HK कृपलानी हे होते, म्हणून लक्षात ठेवा. आता यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट, अध्यक्ष आपण बघितलं त्यांची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती. राजीनामा कोणाकडे देऊ शकतात, राष्ट्रपतीकडे. म्हणजे आणि बडतर्फ करण्याचा जर अधिकार असेल की त्यांना असं वाटलं की राष्ट्रपतीला वाटलं की गैरवर्तनाच्या कारणास्तव त्यांना बडतर्फ करता येते. मग बडतर्फ करता येते ते कसं करता येते, तर संबंधित सदस्याची चौकशी जी असतात ते सुप्रीम कोर्टामध्ये केली जाते. म्हणजे तिथे तो चौकशीसाठी जातो आणि त्याच्यानंतर चौकशी झाली म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो काही सल्ला असेल तो सल्ला मात्र राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो. त्यांनी सांगितलं यांना बडतर्फ करायचं तर बडतर्फ राष्ट्रपती त्यांना करतील, किंवा बडतर्फ नाही करायचं असा जर निकाल असला तर राष्ट्रपती बडतर्फ करणार नाहीत. अशा प्रकारे निकाल आपण बघतो. जर सुप्रीम कोर्टाने दिला तर त्यांना बडतर्फ करता येते. तर मित्रांनो मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर इथे PYQ पडलेला आहे, परंतु मी एवढे PYQ एकाच सोबत घेऊ शकत नाही. तर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या. आता समोर तसंच MPSC आहे, MPSCबद्दल सुद्धा भरपूर PYQ पडलेले आहेत. तर MPSCचे अध्यक्ष आहे, MPSCचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली, रजनी शेठ. तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असं आपण म्हणतो. आणि याची स्थापना ही जी आहे ते घटनात्मक संस्था आहे. मग घटनात्मक संस्था आहे तर तिची स्थापना कशाद्वारे झाली, तर ज्याप्रमाणे UPSC आहे, UPSC मी तुम्हाला सांगितलं भाग 14 आणि अनुच्छेद 315 ते 323 दरम्यान ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्यानुसार UPSCची स्थापना झाली. तसंच आता MPSC आहे, MPSCची स्थापना कशाद्वारे झाली, तर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद किंवा कलम 315 याद्वारे MPSCची स्थापना झाली. मग स्थापना झाली तर कधी झाली, मग महाराष्ट्र कधी निर्माण झाला, 1960मध्ये. मग 1960मध्ये झाला तर महाराष्ट्रातील MPSC जी आहे त्याची स्थापना कधी झाली, 1 मे 1960. आता 1 मेला काय असते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यामध्ये आपण बघतो की ती रचना कशी असते, म्हणजे एक अध्यक्ष आणि 5 सदस्य. तसं बघितलं हे राज्यपालांच्या विवेकाधिकारावर आहे की किती सदस्य ठेवायचे ते. परंतु आपण बघतो प्रामुख्याने एक अध्यक्ष आणि 5 सदस्य अशा प्रकारची रचना त्यांनी दिलेली आहे. यामध्ये नेमणूक आहे, नेमणूक कोण करते, मग अध्यक्षांची राज्यपालांद्वारे नेमणूक होत असते आणि बडतर्फी सुद्धा राज्यपालांद्वारेच होत असते. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणून लक्षात ठेवा. आता कार्यकाळ आपण बघतो 6 ते 62 वर्ष, म्हणजे आधी 60च वर्ष होता. परंतु काय झालं, 41वी घटनादुरुस्ती झाली. आता घटनादुरुस्तीसुद्धा महत्त्वाची आहे. तुम्हाला मित्रांनो घटनादुरुस्ती यावर लेक्चर पाहिजे का, पूर्ण महत्त्वाच्या ज्या काही घटनादुरुस्ती आहे त्यावर आपण लेक्चर घेऊ. तर मित्रांनो या व्यतिरिक्त याचं एक महत्त्वाचं ब्रीदवाक्य आहे ज्यावर प्रश्न पडला आहे. ब्रीदवाक्य काय आहे, स्वसुख निरभिलाष खिदते लोकहितो, म्हणजे कोणतीही अभिलाषा न ठेवता लोकहितासाठी स्वतःच्या सुखाकडे दुर्लक्ष करणे असं सांगितलेलं आहे. परंतु आपण बघतो MPSCचे जे काही अधिकारी आहेत निवडलेले ते खरंच या तत्वावर काम करतात का, म्हणजे खरंच ते जनहितासाठी जनकल्याणासाठी काम करतात का आणि कितपत करतात हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इथं ब्रीदवाक्य सांगितलं आहे, त्याचं तत्त्व सांगितलं आहे, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर केल्या. आता आपण समोरची महत्त्वाची नेमणूक पाहू. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं UPSCचे अध्यक्ष मनोज सोनी आहेत, त्याच्यानंतर MPSCचे अध्यक्ष रजनीश शेठ आहेत. अशा प्रकारे त्यांची नियुक्ती झाली. आणि आता समोर आपण बघत आहे हिरालाल समरिया भारताचे मुख्य माहिती आयुक्त.
तर इथे भारताचे मुख्य माहिती आयुक्त यांच्याबद्दल सांगितले आहे, म्हणजे तुम्हाला केंद्रीय माहिती आयोग माहिती पाहिजे, तसेच RTA ॲक्ट जो आहे 2005चा त्याबद्दल माहिती पाहिजे. तर बघा, सुरुवातीला केंद्रीय माहिती आयोग आहे त्याबद्दल समजून घेऊ. आता ही जी संस्था आहे ती कशी आहे? वैधानिक संस्था आहे. वैधानिक संस्था आहे म्हणजे घटनेमध्ये याबद्दल स्थापनेबद्दल तरतुदी दिल्या आहेत काय? नाही. म्हणजे काय? गैरसंविधानिक आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रश्न विचारतात घटनात्मक संस्था आहे, कायदेशीर आहे, वैधानिक आहे, अशा प्रकारे तुम्हाला माहिती पाहिजे. तर केंद्रीय माहिती आयोग कशी आहे? वैधानिक संस्था आहे. तर हिची जी स्थापना आहे ते कधी झाली आहे? 12 ऑक्टोबर 2005 मध्ये झाली आहे. कायदा कोणता? RTA कायदा 2005च्या अंतर्गत. आणि रचना आपण यामध्ये बघतो, एक मुख्य माहिती आयुक्त असतात, सोबत जास्तीत जास्त 10 इतर माहिती आयुक्त असू शकतात. तर हीच बाब जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बघितली, म्हणजे महाराष्ट्रातील माहिती आयोग बघितला, त्याला राज्य माहिती आयोग आपण असं म्हणतो, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. तर त्याची रचनासुद्धा आपण बघतो अशाच प्रमाणे असते. एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10पेक्षा जास्त नसतील असे इतर आयुक्त. इथे फक्त मूलभूत फरक हा आहे की केंद्रीय माहिती आयोग आहे आणि राज्य माहिती आयोग आहे, यामधला फरक आपण बघितला. तर केंद्रीय माहिती आयोग आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो नियुक्ती राष्ट्रपतींकडून, आणि राज्य माहिती आयोग आहे तर नियुक्ती राज्यपालांकडून. तर तुम्हाला बेसिक ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि आपण पदावधी व सेवा शर्ती यामध्ये बघितला तर पदावधी आपण बघतो 5 ते 65 वर्ष आहे. म्हणजे 2019च्या आधी काय होतं, 3 ते 65 वर्ष असा प्रकारे पदावधी होता, परंतु आता आपण बघतो 5 ते 65 वर्ष असा पदावधी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की मुख्य माहिती आयुक्त आहे किंवा इतर माहिती आयुक्त आहेत, म्हणजे केंद्र व राज्य दोन्हींसाठी ते फेर नियुक्तीसाठी पात्र नसतात. म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून लक्षात घ्या, कारण यावर प्रश्न पडलेला आहे. आणि निवड समिती कशी असते? तर केंद्रीय माहिती आयोग आहे. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे की मी काय म्हणत आहे, केंद्रीय माहिती आयोग आहे त्यामध्ये पंतप्रधान तसेच लोकसभा विरोधी पक्षनेता जे असतील ते, आणि समजा विरोधी पक्षनेता नसलास काय होते, तर मोठ्या विरोधी पक्षाचा नेता त्यामध्ये ग्राह्य धरला जातो. आणि कॅबिनेट मंत्री म्हणजे PM निर्देशित करतील ते, अशा प्रकारे ते काय करत असतात? निवड करत असतात. मित्रांनो, हेच जर आपण राज्यांच्या बाबतीत बघितलं तर मुख्यमंत्री काय असतात? अध्यक्ष असतात. तसेच आता राज्यातील आपण बघतो की विधानसभा विरोधी पक्षनेता काय असेल? यामध्ये असेल. आणि इथे जसं केंद्रामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहे, तसंच राज्याच्या ठिकाणी कोण असतील? तर कॅबिनेट मंत्री राज्यामधले, म्हणजे CM निर्देशित करतील ते. तर आता आपल्याला हिरालाल समारिया यांच्याबद्दल सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तर बघा, देशातील पहिले दलित CIC ते CAC म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनचे जे अध्यक्ष आहेत. तर लक्षात ठेवा, याआधी यशवर्धन कुमार सिन्हा होते. यावर प्रश्न पडला आहे यशवर्धन कुमार सिन्हावर, वन लाईनर स्वरूपात कंबाईनला प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि यांच्याबद्दल आपण अधिक माहिती बघितली तर 1985च्या बॅचचे तेलंगणा कॅडरचे जे IAS अधिकारी आहेत, रसायन आणि खते मंत्रालयात त्यांनी महासचिव म्हणून सुद्धा काम केलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण केंद्रीय माहिती आयोग आणि त्याचे जे आयुक्त आहे हिरालाल समारिया यांची जी काही नियुक्ती झाली त्याबद्दल बघितलं. आणि त्याच्याशी लिंक बेस आपण राज्यसुद्धा कव्हर केलं आहे, म्हणजे राज्य माहिती आयोगसुद्धा काही कव्हर केलं आहे. तर त्यामध्ये आता तुमच्यासाठी प्रश्न राहील. तर प्रश्न असा आहे मित्रांनो की राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते आणि आता सध्याचे राज्याचे माहिती मुख्य आयुक्त कोण आहेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोबतच राज्य माहिती जे काही आयोग आहे त्याबद्दल आणखी तुम्हाला माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कारण यावर राज्यसेवा प्रिलिम्सला हमखास प्रश्न पडतात, म्हणजे 2-3 वेळा प्रश्न पडलेला आहे प्रिलिम्सला, कंबाईनलासुद्धा प्रिलिम्सला प्रश्न पडलेला आहे, आणि इतर याच्यामध्ये नियुक्तीवर वन लाईनर स्वरूपात प्रश्न पडतात. म्हणून सगळी माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करा. तर समोर आपण बघतो मित्रांनो, महत्त्वाची न्यूज आहे, यावर प्रश्न पडलेला आहे आणि समोरसुद्धा प्रश्न पडू शकतो. अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष. तर मित्रांनो, आपण बघतो जागतिक बँकबद्दल सुरुवातीला माहिती घेऊ. जागतिक बँकेची स्थापना डिसेंबर 1944 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. वॉशिंग्टन DC म्हणजे कुठे? तर अमेरिकामध्ये आहे. आता आपण अजय बंगा यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते समजून घेऊ काय काय आहे म्हणून. तर बघा, भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांनी 2 जून 2023 रोजी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक ठरले आहेत. त्यांनी डेव्हिड मालपास यांची जागा घेतली आहे. यांचं जर शिक्षण आपण बघितलं, यांचं BA झालं आहे अर्थशास्त्रामध्ये सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली येथून आपण बघतो. आणि 1981 मध्ये नेस्ले इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून यांनी काम सुरू केलं होतं. 2007 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवलं. हा प्रश्न विचारू शकतात की कधी त्यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं, तर 2007 मध्ये मिळालं.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मास्टरकार्ड या जागतिक संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा काम केलं आहे. म्हणून महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड हा टॉपिक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड असतात, जसं रुपे कार्ड आहे, मास्टर कार्ड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मास्टर कार्ड आपण तसं बघितलं अमेरिकेचं आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर ते जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून सुद्धा कार्यरत होते. तसेच त्यांना 2016 पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. 2009 ते CEO होते मास्टर कार्डचे, म्हणून प्रश्न विचारू शकतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजूबाजूच्या गोष्टीसुद्धा कव्हर केल्या. आता समोर आपण वन लायनर स्वरूपात काही महत्त्वाच्या जे काही प्रमुख नियुक्त्या आहेत त्या आपण बघणार आहोत. तर अशाच प्रकारे याचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा प्रकारे आपण महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या असतील आणि त्याच्याशी रिलेटेड आजूबाजू जे प्रश्न पडत असतील अशा नियुक्त्या सुद्धा घेऊ आणि वन लायनर स्वरूपात जे काही नेमणुका असतील त्या आपण शेवटी घेऊ. तर मित्रांनो आता महत्त्वाच्या नियुक्त्या पाहू. त्यामध्ये आपण हमजा युसूफ यांना बघितलं, म्हणजे यांची नियुक्ती कुठे झाली आहे, तर स्कॉटलँडचे पहिले मंत्री म्हणून यांची नियुक्ती झाली आहे. फर्स्ट मिनिस्टर म्हणून, पहिले मुस्लिम आणि पहिले गैर स्कॉटिश नागरिक म्हणून यांची नियुक्ती झाली आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण बघतो आयुष्यमान खुराना. बऱ्याच वेळा काय होते तर जे काही राजदूत असतात म्हणजे ब्रँड ॲम्बेसेडर असतात यावर प्रश्न पडत असतात, म्हणून लक्षात ठेवा आयुष्यमान खुराना यांची जी नियुक्ती आहे ते युनिसेफ इंडियाद्वारे बाल हक्कांचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नेमणूक झालेली आहे. तसेच आपण बघतो मित्रांनो प्राचार्य मेघना पंडित यांची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या राष्ट्रीय आरोग्य केंद्र म्हणजे NHS फाउंडेशनच्या ट्रस्टच्या CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. समोर आपण बघतो मनप्रीत मोनिका सिंग यांची अमेरिकेतील हॅरिस काउंट्री आहेत म्हणजे एक ठिकाण आहे आपण बघतो तिथल्या पहिल्या शीख महिला न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसंच आता न्यायाधीशांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्टी सुरेंद्रन के पटेल आहे अमेरिकेतील टेक्सास प्रांतात जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण बघतो सुल्तान अल जाबेर आहे हवामान बदल परिषदेच्या COP28 बैठकीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं होतं, म्हणून त्यांच्यावर सुद्धा प्रश्न पडण्याची शक्यता आहे. तर COP28 बद्दल पूर्ण माहिती आपल्याला डिटेलमध्ये असायला हवी, त्यावर आपण वाटल्यास सेपरेट लेक्चर घेऊ. समोर अतिशय महत्त्वाची न्यूज मित्रांनो, न्यूज म्हणजे नियुक्ती. त्यामध्ये PIP वेबसाईट सगळ्यांना माहिती असेल ना, सूचनाशी रिलेटेड प्रसारणाशी रिलेटेड. तर त्यामध्ये सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून राजेश मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ख्रिस हिपकिन्स आहेत यांची नियुक्ती न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून झाली आहे, म्हणून लक्षात ठेवा. कोणत्या देशाचे कोणते पंतप्रधान आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. ख्रिस हिपकिन्स आहेत यांची न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. समोर आपण बघतो रिचर्ड वर्मा आहे यांची नियुक्ती कुठे झालेली आहे, त्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील व्यवस्थापन आणि संसाधन या विभागाचे उपमंत्री म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे आणि भारतीय वंशाचे हे पहिलेच आहेत. तर एरिक गारसेटी हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. एरिक गारसेटी यांची अमेरिकेतील म्हणजे अमेरिकेत भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे. नंतर CB जॉर्ज आहे. CB जॉर्जबद्दल आपण बघितलं तर मार्शल आयलँड रिपब्लिकमध्ये भारतीय राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. अरुणा मिलर आहेत यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहितीच असायला पाहिजे. समोर आपण अरुणा मिलर यांच्याबद्दल बघितलं मित्रांनो, तर अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत, म्हणून पहिल्या भारतीय अमेरिकन आहेत, म्हणून ही गोष्ट तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. समोर अतिशय महत्त्वाची न्यायमूर्ती शेओ कुमार सिंह आहेत यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. आता मित्रांनो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण काय आहे याबद्दल डिटेल माहिती आपण समोरच्या लेक्चरमध्ये पाहू. तर समोर आपण बघतो मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेची उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तसेच कर्नल प्रियंका सिंह आहेत यांचे लष्कराच्या सेवा विभागातील पहिल्या महिला कमांडिंग अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. जेन मॅरियट आहे पाकिस्तानमधील पहिल्या ब्रिटिश महिला राजदूत. हा प्रश्न विचारू शकतात मित्रांनो की जेन मॅरियट ज्या आहेत त्या पाकिस्तानमधील पहिल्या ब्रिटिश महिला राजदूत आहेत, तर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कर्नल सुचिता शेयर आहे यांची कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सफर बटालियनची कमांड स्वीकारणाऱ्या आर्मी सर्व्हिस कॉर्प्सच्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाच्या नियुक्त्या बघितल्या, त्याच्यासोबत वन लायनर असणाऱ्या महत्त्वाच्या नियुक्त्यासुद्धा बघितल्या. तर अशा प्रकारे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आपण कव्हर करू, म्हणजे सर्व नियुक्त्या आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आणि नियुक्त्यांचे जे लेक्चर आहे ते अपडेटेड आपण समोर करत जाऊ. 3-4 महिन्यानंतर परत आपण अपडेटेड करत जाऊ. तर मित्रांनो पूर्ण नियुक्त्या बघा, त्याच्याशी संबंधित आजूबाजूची माहितीसुद्धा बघा. PYQशी संबंध आहे, म्हणून मी
काही गोष्टी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करते। तर ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करा, सोबतच असेच बाकीची सुद्धा लेक्चर सिरीज आहेत त्यासुद्धा कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा लिंक शेअर करा। तर भेटूया मित्रांनो अशाच अपडेटेड माहितीसह पुढील भागामध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद मित्रांनो।